बस अपुरी पडत असेल म्हणजे खूप रश होतं त्याचं 40ची कॅपॅसिटी असते बसमध्ये जास्त तो शाळेमध्ये त्या दिव्यांगाच्या सोयीसुविधा असणारे टॉयलेट वगैरे या गोष्टी आवश्यक होत्या पायाभूत सुविधामध्ये. त्यासाठी आम्ही प्रवेश नाकारलेला आहे. जिथं प्राथमिकचे जे प्रॉब्लेम्स आहेत जिल्हा परिषदच्या शाळा वगैरे तिथं असा प्रकार घडू शकते कारण तिथं विद्यार्थी संख्या कमी असते. ऍक्टिव्हिटीजद्वारे आम्हाला समजून सांगितलं आणि त्याचं उद्योग केलं. त्याचप्रमाणे PLC ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये भेदभाव न करता समतामूलक वातावरणामध्ये द्यावे, कोणी द्यावे, कोणाकडे सादर करावे आणि नमुना पूर्ण आहे संपर्क क्रमांक या हमी पत्रकामध्ये नोंद केलेले आहे. त्यासोबतच त्या विद्यार्थ्याच्या आपण प्रत्यक्ष जसं त्या योजनेचं नाव बनवलं त्यांनी की पासून सुरू झाली आहे. अहिल्याबाई होळकर मोफत बस प्रवास योजनेचे लाभार्थी सर्व मान्यता प्राप्त शाळांमध्ये 1 ते 12वी पर्यंत सर्व मुलींना म्हणजे बाहेरगावी राहणाऱ्या लाभार्थी आहे. या योजनेमध्ये सर्वच प्रवर्गातील मुली या योजनेचा लाभ दुखापत असेल तर म्हणजे मध्ये आता बिल नावापर्यंत कमी प्रवेश त्या ठिकाणी जेमतेम 4-5 मॉडेल्स या ठिकाणी स्पष्टीकरण देण्यात आलं. त्याच्याबद्दल त्या संदर्भात माहिती आम्हाला सर्वांना अवगत करून देण्यात आली आणि त्यासमोर मग आज सकाळी 11 पासून तर 5 वाजेपर्यंत